तर नागपुरात वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची भीती व्यक्त केली जाते। खबरदारी म्हणून महावितरणकडून ट्रान्सफॉर्मरलाही कूलर्स लावले जात आहेत। 2 दिवसांपूर्वी एका विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती। कालच नागपुरात 44.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे, त्यामुळे ही खबरदारी घेतली जाते। नागपुरात तापमान एवढं वाढलं की आता विजेच्या ट्रान्सफॉर्मरलाही कूलर्सची गरज भासू लागलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी महावितरणचे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे हे, आणि या ठिकाणी कूलर्स लावण्यात आलेले आहे। नागपूरचा कालचा पारा 44.8 वर गेला होता आणि आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। तापमान वाढीमुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागू नये यासाठी अशा प्रकारचे कूलर्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि सकाळी 8 पासूनच हे कूलर जे आहे ते या ठिकाणी सुरू केले जातात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरात महावितरणचे जवळपास 40 अशा प्रकारचे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे, सबस्टेशन आहे आणि त्या ठिकाणी एका ट्रान्सफॉर्मरला जवळपास 3 ते 4 कूलर्स लावण्यात आलेले आहे आणि सतत कूलिंग केलं जात आहे। यावरून आपल्याला अंदाज येऊ शकते की नागपुरात उन्हाची तीव्रता जी आहे ती किती मोठ्या प्रमाणात आहे। बघा, या ठिकाणी कूलर जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि फक्त एक नाही तर नागपुरातले 40 सबस्टेशन आहे त्या ठिकाणी जे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे कूलर जे आहे ते लावण्यात आलेले आहे। 2 दिवसापूर्वीच नागपुरात एका ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची घटना घडली, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी कूलर्स लावण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी।